नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण ग्रेव्ही भाजी बनवणार आहोत, साधी सोपी। आणि त्यासाठी तर 3 कांदे घेतलेले आहेत, 2 टोमॅटो घेतलेले आहेत लाल, बघू शकता। त्याला मी कट करून घेते। हे बघा, मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी कांदे टाकून घेते, कारण कच्चंच काढायचं आहे मला, नंतर तेलामध्ये भाजून घेते। तर इथं टोमॅटो आहेत, ते टाकून घेतलेले आहेत। यामध्ये 2-4 पाकळ्या लसूण टाकलेला आहे, थोडीशी कोथिंबीर। आता हे सर्व मिक्सरमधून काढून घेते। हे बघा, इथं सर्व व्हेजिटेबल घेतलेले आहेत मी। इथं गोबी घेतलेली आहे, इथं वाटाणे घेतलेले आहेत, इथं शिमला मिरची आणि कांदा। हे सर्व मी आता फ्राय करून घेते, कारण आपल्याला ग्रेव्हीमध्ये टाकायचं आहे। आणि इथे मी काजू घेतलेले आहेत, थोडीशी, याला आपण फ्राय करून घेते। हे बघा, बघू शकते, यामध्ये मी पहिलं काजू टाकून घेते, काजूला फ्राय करून घेते मी, बघू शकते। थोडंसं लाल होऊ देते। हे बघा, झालेले आहेत, आता काढून घेते एका प्लेटमध्ये। तर यामध्ये सर्व भाज्या टाकून घेते, त्याला पण फ्राय करून घेते मी। टाकलेले आहे, कांदा आहे, कांदा पण मोठा मोठा चिरलेला आहे, सर्व मोठे मोठंच मी चिरून घेतलेलं आहे। मस्त हिवाळ्यामध्ये छान लागते ही भाजी, नक्की ट्राय करून बघा, बघू शकते। त्याला फ्राय करून घेते मी। तर यामध्ये आपण आता वाटाणे आहेत ना, ते टाकून घेणार आहोत। खायला मस्त लागतात भाजीमध्ये वाटाणे, या ग्रेव्ही भाजीमध्ये। तर आणखी थोडीशी टाकते मी, थोडी जास्त वाटाणे टाकलेले आहे। त्याला छान थोडंसं लाल होईपर्यंत भाजून घेते मी तेलामध्ये, आणि नंतर आपण ग्रेव्हीला तडका मारणार आहोत। हे बघा, झालेलं आहे फ्राय। आता काढून घेते मी एका प्लेटमध्ये। हे बघू शकते, त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे। आता जिरे टाकते यामध्ये, आपल्याला तडका मारायची भाजीला। थोडीशी मोहरी आहे, ते टाकलेली आहे। हे बघा, लसूण आहे, ते टाकलेलं आहे। तर मस्त लसूण आपल्याला लाल करून घ्यायचं, बघू शकते। त्याचा थोडा गोंधळ आहे घरामध्ये। आता यामध्ये आपण मिक्सरमधून काढलेली पेस्ट आहे, ते बघा, बघू शकते। टमाट्याची टाकून देते तेल इथे। हे बघा, बघू शकता, मस्त आपली ग्रेव्ही भाजलेली आहे, तेल सुटायला कडनं झालेला आहे आपला मसाला रेडी। यामध्ये लाल तिखट सर्व काही टाकून घेते मी। यामध्ये 1 चमचा लाल तिखट टाकून घेते, कारण आपल्याला थोडी झणझणीतच भाजी करायची, त्यासाठी 1-1.5 चमचा टाकलेला आहे। हळद पावडर टाकलेली आहे थोडीशी। तर यामध्ये गरम मसाला आहे, कांदा लसूण मसाला 1 मोठा चमचा टाकलेला आहे, बघू शकता। थोडंसं आणखी वरून टाकलेलं आहे मी। आता त्याला भाजून घेते मसाल्याला। मसाला मिरची वगैरे टाकल्यानंतर त्याला थोडंसं आणखी शिजून घ्यायचं, एकजीव करून घेते। हे बघा, मिरची पण भाजलेली आहे। तर यामध्ये मी अर्धा चमच धनिया पावडर आहे, ते टाकून घेते, बघू शकता। यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं। हे बघा, यामध्ये मी पाणी ओतते, ग्लासभरच्या अंदाजामध्ये यामध्ये पाणी टाकून घेते। हे बघा, बघू शकता, मला जेवढी लागते तेवढी केलेली आहे मी। एवढी पातळ केलेली आहे, कारण पातळच लागते, थोडी घट पण करू शकता तुम्ही, कारण माझ्या इथं पातळ लागते म्हणून, कारण शिजून पण थोडी घट होईल भाजी, बघू शकता। यामध्ये मी चवीनुसार नमक टाकते, बघू शकते। छान उकळी येऊ देते भाजीला, आणि ते नंतर भाज्या टाकून घेते यामध्ये। त्या भाजीला उकळी आलेली आहे, तर यामध्ये मी सर्व भाज्या आहेत ते तळून घेतलेल्या, तर ते टाकून घेते मी। हे बघा, सर्व भाज्या मस्त गरमागरम भाजी आणि पराठा खाण्याचा आनंद काही वेगळाच येतो। मस्त चवीला खूप छान होते, भन्नाट होते। एक वेळेस नक्की करून बघा तुम्ही। मस्त तरी आलेली आहे आपल्या भाजीला। थंडीच्या मोसममध्ये खूप छान लागते ही भाजी। आता यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेते, दाखवते फिरून थोडंसं कशी झाली काय नाही आपली व्हेजिटेबल ग्रेव्ही आहे। तर सर्व भाजी आपण टाकल्या ना यामध्ये। हे बघा, मस्त आता 1 उकळी येऊ देते भाजीला, आपली खाण्यासाठी रेडीच आहे भाजी, बघू शकता तुम्ही। हे बघा, मस्त रंग आलेला आहे आपल्या भाजीला।
तर बघू शकता यामध्ये मी काजू टाकून घेते. हे बघा चवीला खूप छान होती. एक वेळेस नक्की करून बघा तुम्ही. माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नवीन असेल तर चॅनलवर खूप खूप धन्यवाद. वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल.